नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेटा अॅनालिस्टसाठी फ्रेशर जे विद्यार्थी आहेत किंवा कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्यासाठी संधी कशी शोधता येईल, हे पाहणार आहोत. कोणत्याही स्पेसिफिक कंपनीमध्ये डेटा अॅनालिस्टची जॉब उपलब्ध आहेत की नाही हे पाहण्यापेक्षा, जर मला डेटा अॅनालिस्टचा जॉब हवा असेल ॲज अ फ्रेशर, तर मी काय करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघता येईल. त्याआधी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर रोजगाराच्या संधी आपल्याला पोहोचवायच्या आहेत. म्हणून हे आपण व्हिडिओ चॅनल सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर करिअरमध्ये पहिला जॉब मिळाल्यानंतर पुढची 30-40 वर्ष ज्या काही घडामोडी घडत असतात करिअरमधल्या प्रोफेशनल, त्याच्याबद्दलची पण चर्चा आपण या प्लेलिस्टमध्ये करत असतो. ती पण अवश्य पहा. तर आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे एक डेटा अॅनालिस्ट म्हणून मला जर फ्रेशर म्हणून डेटा अॅनालिस्टची नोकरी बघायची असेल तर मला काय करावं लागेल? त्यासाठी एक उदाहरण, याच्यामध्ये बरेच मार्ग आहेत. पण आज जो आपण पाहणार आहोत तो हा आहे, की Naukri.comवर जर गेलो आपण तर आपल्याला काय करता येईल. त्याचप्रमाणे हे उदाहरण जर मी तुम्हाला डेटा अॅनालिस्टच्या बाबतीत दाखवत असलो, तरी पण या डेटा अॅनालिस्ट या जागेवर तुम्ही दुसरा कोणताही सर्च करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फॉर एक्झाम्पल मी जर डेटा टाइप केलं तर बिग डेटा वगैरे सगळं येतं. त्याचबरोबर मी जर सायबर टाइप केलं, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, सिक्युरिटी एक्सपर्ट, सिक्युरिटी इंजिनिअर, फॉरेन्सिक्स वगैरे. त्याचबरोबर मी जर सॅप टाइप केलं, सॅप, एबॅप, बेसिक, फिको, एच-टी-एम-एम वगैरे अशा प्रकारे. तर हा जो आपण उदाहरण पाहतोय, ते सगळ्यालाच लागू होतं. आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जॉब हवा आहे त्याची क्लॅरिटी जर आपल्याला असेल, तर आपण 100% हा सेम फॉर्म्युला वापरू शकतो आणि तो एकदा वापरून न थांबता कंटिन्युअसली आपल्याला त्याला मॉनिटर करावं लागेल, अपडेट करावं लागेल आणि वॉच करावं लागेल, जेणेकरून ज्या संधी आपल्यासमोर उपलब्ध होतील, त्याचा आपल्याला लगेच फायदा उठवता येईल. जर मी डेटा अॅनालिस्ट इकडे क्लिक केलं आणि जर फ्रेशर इकडे एक्सपिरियन्स लेव्हल्स आहेत. तुमचे एक्सपिरियन्स लेव्हल काय आहे, त्यानुसार तुम्ही इथे एक्सपिरियन्स लेव्हल सर्च करू शकता, सिलेक्ट करू शकता. मी जर फ्रेशर सिलेक्ट केला आणि जर सर्च केलं, की Naukri.comची पब्लिक वेबसाईट आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लॉगिन वगैरे मी केलेलं नाहीये. त्याप्रमाणे ही इन्फॉर्मेशन जी मी पाहतोय, ती तुम्हाला पण अशीच उपलब्ध होईल. त्याच्याबद्दल अजिबात शंका बाळगायची गरज नाही. इकडे 2677 अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसतायत. याच्यामध्ये आपण जर सॉर्ट केलं डेट वाईज किंवा रिलेव्हंट वाईज, तरी आपल्याला करता येईल. त्याचबरोबर सॉर्टिंगमध्ये फिल्टर्स लावू शकतो आपण. त्याच्यामध्ये लोकेशन जर आपण सिलेक्ट केलंय, समजा आता मी महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मी जर महाराष्ट्रातलेच लोकेशन सिलेक्ट केले, तर काय होतंय आपण बघूया. ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पुणे, हे जर आपण 5 लोकेशन महाराष्ट्रामधले सिलेक्ट केले, तर जवळ-जवळ 602 अपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात इकडे. त्याच्यामध्ये डेटा अॅनालिस्ट, गोल्डन मॅनेजमेंट सर्व्हिसेस 0 to 2 इयर्स, 3 to 7.5 लॅक्स पर एनम, हायब्रिड वर्क, पुणे, ही बॅचलर्स डिग्री इन डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, अशा प्रकारच्या ज्या संधी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील. मी जर त्यावर क्लिक केलं तर आपल्याला सगळी पुढची इन्फॉर्मेशन मिळते. एका दिवसापूर्वी त्यांनी पोस्ट केलेली आहे. ओपनिंग्ज 5 आहेत आणि त्यानंतर जॉब रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी दिलेले आहे. प्रिफर्ड कॅन्डिडेट्सची प्रोफाइल दिलेली आहे. रोल डेटा अॅनालिस्ट, इंडस्ट्री टाइप, आय-टी सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग, डिपार्टमेंट डेटा सायन्स एंड एनालिटिक्स, फुल टाईम, परमनंट, बिझनेस एंड इंटेलिजन्स एनालिटिक्स, अंडर undergraduate, any graduate is the qualifying criteria. Key skills highlighted with star are preferred skills. Data analytics, Power BI is helpful, data management, data visualization, Tableau, SQL वगैरे. कंपनीबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. अ, त्यानंतर इम्पोस्टर्सपासून तुम्ही सावध राहा. कोणत्याही प्रकारचा पैसे वगैरे कोणी मागितले तर अजिबात भरू नका. अशा प्रकारे तुम्ही इकडे रजिस्टर करू शकता. रजिस्टर केलं असेल तुम्ही तर लॉगिन करू शकता आणि लॉगिन केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ॲप्लिकेशन भरण्याची, ती तुमच्यासमोर उपलब्ध होईल. कोणी रजिस्टर केलं नसेल तर अवश्य रजिस्टर करा. कारण रजिस्ट्रेशन हे नोकरीवर फ्री असेल आणि त्याचबरोबर फक्त सर्च करण्यासाठीच नाही तर बाकीची इन्फॉर्मेशन पण इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय याच्याबद्दलची माहिती पण आपल्याला वेळोवेळी नोकरीसारख्या प्लॅटफॉर्मवर मिळत असते. हे झालं पहिलं उदाहरण आपण घेतलं, गोल्डन मॅनेजमेंट सर्व्हिसेस. दुसरा डेटा अॅनालिस्ट, सी लिंकर्स. याच्यामध्ये पण आपण जर क्लिक केलं, 14 रिव्ह्यूज, याच्यामध्ये आपण क्लिक केलं ह्या अपॉर्च्युनिटीवर, तर ओपनिंग 1 आहे. 3 दिवसापूर्वी त्यांनी पोस्ट केलेली आहे. 2.5 लाख ते 3.25 लाखापर्यंतचं पॅकेज आहे नवी मुंबईमध्ये. की रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. रिक्वायर्ड स्किल्स अँड क्वालिफिकेशन्स त्यांनी दिलेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही सर्च करत गेलात, तर तुम्हाला 100% रोजगाराची संधी मिळतील आणि हे फक्त तुम्हाला माहिती आहे, हे जे 602 अपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या फक्त महाराष्ट्रामध्ये दाखवतात आणि जेव्हा आपण फ्रेशर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे तेव्हा, अशा प्रकारे जर आपण सर्च करू शकू, आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे त्या बाबतीत, तर मला वाटतं 100%
काही लगेच तुम्हाला जरी यश नाही मिळालं, तरी पण आपण जर प्रयत्न करत राहिलो, तर 100% आपल्याला याच्याबद्दलची चांगली माहिती मिळू शकेल. उदाहरणार्थ मी जर नेटवर्किंग इंजिनिअर या पदासाठी नेटवर्किंग नेटवर्क इंजिनिअर या पदासाठी जर आपण सर्च केला आणि त्याच्यामध्ये पण आपण फ्रेशर असं टाइप केलं, तर किती संधी मिळतात बघूया. याच्यामध्ये पण जवळ-जवळ 7,460 त्यांनी अपॉर्च्युनिटीज दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये पण आपण जर लोकेशन वाईज सिलेक्ट केलं, मुंबईमध्येच 949 दाखवतोय. ने मुंबई, मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे या जर आपण क्लिक केल्या, तर जवळ-जवळ एक 1450 व्हॅकन्सीज आपल्यासमोर आहेत. तर अशा प्रकारे नेटवर्क इंजिनिअर जेव्हा आपण सर्च करतो, तेव्हा याच्यामध्ये पण जवळ-जवळ 1450 व्हॅकन्सीज आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. याच्यामध्ये 0 आपण एक्सपिरियन्स हा फ्रेशरसाठी घेतलेला आहे. नेटवर्क इंजिनिअर झेन्सार 0 to 3 इयर्स पुणे, बॅचलर इन डिग्री कॉम्प्युटर सायन्स याच्या आपण क्लिक केलं, तर आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळते. याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे, अंडर ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएशन चालेल. दुसरी अपॉर्च्युनिटी जर आपण पाहिली ही वरची नेटवर्क इंजिनिअर बज बझवर्क्स बिझनेस सर्व्हिसेस 2 ओपनिंग्ज आहेत. 2 ते 4 लाख वर्षाचं पॅकेज आहे. अशा प्रकारे जर आपण सर्च करत गेलो, मी आतापर्यंत तुम्हाला डेटा अॅनालिस्ट आणि सायबर सिक्युरिटी सॉरी नेटवर्क इंजिनिअरच्या पोस्टबद्दल आपण सर्च करून दाखवलं. समजा याच्यामध्ये मला दुसरं SAPबद्दल बघायचं असेल, SAP मी जर टाइप केलं आणि त्याच्यामध्ये फ्रेशर्स मी सर्च केला फ्रेशरसाठी SAPचे जॉब्स, तरी पण जवळ-जवळ 982 जॉब आपल्याला दिसतायत इकडे. आता त्याच्यामध्ये पण जसं जसं मगाशी आम्ही महाराष्ट्रासाठी क्लिक केलं. हे बघा मी एक महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही प्रत्येक वेळी महाराष्ट्रामध्ये जॉब केला पाहिजे असं अजिबात नाहीये. मी फक्त आपल्याला लक्षात यावं किती अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत, यासाठी महाराष्ट्राचं उदाहरण घेतोय. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 जर लोकेशनचे आपण चेक केले तर 208 व्हॅकन्सीज आपल्याला आत्ता पण बघायला मिळतात. त्याच्यामध्ये डेटा अॅनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, असोसिएट SAP, BP कन्सल्टंट, अप्लुसा टेक्नॉलॉजीज हे जर आपण क्लिक केलं, तर जवळ-जवळ 2 ओपनिंग्ज इकडे 2 ते 3 लाखाचं पॅकेज आहे. हैदराबाद, पुणे, बंगळुरूमध्ये त्याचे ओपनिंग आहेत. रोलचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे जर आपण सर्च करू शकलो, तर 100% Naukri.com सारख्या पब्लिक प्लॅटफॉर्मचा आपल्याला वापर करता येईल. कोणत्या प्रकारची फी किंवा माहिती न भरता हा अतिशय सॉरी फी किंवा कोणत्या प्रकारचं पेमेंट न करता, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बरीचशी मंडळी मला जी कॉन्टॅक्ट करतात त्यांचं म्हणणं असं असतं, की आम्हाला जॉब कुठे उपलब्ध आहे तेच माहीत नाहीये. आता प्रत्येक कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करत बसण्यापेक्षा जर आपल्याला पब्लिक प्लॅटफॉर्म जे आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्याकडे जाऊन जर आपण अशा प्रकारे सर्च करू शकलो, आता Naukri.comवर आपण पाहतोय अशा प्रकारच्या बाकीच्या जॉबच्या पोर्टल्स आहेत. तिकडे पण जाऊन तुम्ही अशाच प्रकारे 100% सर्च करू शकता आणि त्या सर्च केलेल्या जॉबमध्ये जो कोणता जॉब तुम्हाला रिलेव्हंट किंवा कन्व्हिनियंट वाटेल किंवा सुटेबल वाटेल, त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की इथे एक स्पर्धा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तुम्ही अप्लाय केल्यानंतर लगेच तो तुम्हाला बोलवतील आणि लगेच जॉब मिळेल अशी अपेक्षा अजिबात करू नका. तो चुकीचं ठरेल. आपल्याला थोडं वास्तववादी राहावं लागेल. तुम्ही जेव्हा 100 ॲप्लिकेशन द्याल, तेव्हा तुम्हाला 10 लोकं तुम्हाला रिस्पॉन्ड करतील आणि त्यातले 2 तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील. अशा प्रकारची सिच्युएशन सध्या मार्केटमध्ये आहे. त्यामुळे कोणाची वाट न पाहता वैतागून न जाता, कंटाळून न जाता शेवटी गरज आपल्याला आहे. त्यामुळे कोणाची वाट न पाहता, कंटाळून न जाता अगदी उत्साहाने तुम्ही प्रत्येक वेळी ॲप्लिकेशन केलं पाहिजे. प्रत्येक रिजेक्शन किंवा प्रत्येक नकार हा निगेटिव्हली न घेता पुढची कीप ऑन मूव्हिंग हा एकच मार्ग आपल्यासमोर उपलब्ध असतो. जर तुम्हाला नेटवर्कमधून तुमच्या मित्रपरिवाराकडून किंवा सीनियर ज्युनियरकडून जर जॉब मिळत असेल, तर ती चांगली पर्वणी ठरेल तुम्हाला. पण तसं नसेल, ते तुम्ही प्रयत्न करत राहा. पण त्याचबरोबर हा जो एक ऑर्गॅनिक वे ऑफ फाइंडिंग जॉब आहे, तो पण तुम्ही कंटिन्यू केला पाहिजे. कारण त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललंय, कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, कोणत्या प्रकारचे रिस्पॉन्सिबिलिटीज कंपनी एक्सपेक्ट करतायत, काय प्रकारचे क्वालिफिकेशन सध्या मार्केटमध्ये डिमांडमध्ये आहेत. अशा प्रकारची सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि जाताना शेवटी ज्या चॅनलवर तुम्ही हे डिस्कशन ऐकताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही माहिती जरी तुम्हाला लगेच रिलेव्हंट वाटत नसेल, तरी पण तुमचे मित्र, शेजारी-पाजारी, सीनियर, ज्युनियर यापैकी कोणाला पण जर याचा फायदा होणार असेल, तर त्यांच्याशी अवश्य शेअर करा. जेणेकरून ते पण लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करतील आणि अशा प्रकारे ही जी माहिती आहे, ती आपण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकू. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद.